टर्फ ॲटिक संघाकडून स्ट्राईकला असतील राजन, नॉन स्ट्राईकला असतील अखिल. बंटी लोन संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आले ते प्रथमेश परब पीपी. सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवर बंटी लोन संघाकडनं थोडस गचाचं क्षेत्ररक्षण. धावांचा श्री गणेशा झालेला आहे. एक चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली 1. स्ट्राईकला आले ते अखिल. आणि ते धावचीत झालेले आहे टर्फ ॲटिक संघाकडनं अखिल उर्फ बिट्ट्या. खूप मोठा झटका म्हणावा लागेल टर्फ ॲटिक संघाला. कोण आलं रे? आकाश बल्ली. आणि अखिल यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते आकाश गुरव उर्फ बल्ली. खूपच सुरेख असा चेंडू प्रथमेश यांचा. त्याच पद्धतीने राजन यांनी घेऊन काढलेला आहे डिक्लेअर स्वरूपाचा चेंडू आहे. 3 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली आहे ती 2. ते नो चेंडू टाकलेला आहे. धावायची गरज नव्हती. नो चेंडू होता आणि ते झालेल्या चेंडूवर पहिल्या षटकात बंटी लोन संघाने आपलं इथे प्रभुत्व जमवलेलं आहे. टर्फ ॲटिक संघाचे 2 गडी बाद केलेले आहे आणि बल्ली यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते जया. 4 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 2-3. जोरदार मारण्याचा प्रयत्न इथे पाहायचंय किती धावा घेऊ शकतात. आणि इथे 2 धावा मिळालेल्या आहेत. 5 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 5. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. जोरदार मारायचा प्रयत्न इथे आणि इथे झेल गेलेली आहे आणि राजाने आउट झालेले आहेत. पहिल्या षटकात टर्फ ॲटिक संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत. खूप सुंदर असं प्रदर्शन टीम बंटी लोन यांचं. पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केलेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 5. राजन यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते सॅम्युअल उर्फ काली.
दुसरा षटक घेऊन आले ते नैने. स्ट्राईकला असतील काली. टेनिस क्रिकेट देखते जा. ओव्हर में कितने रन मारे हैं तेरे को? हाँ क्या खेले फिर? कौन वो एक तो बता. खूपच सुंदर असा चेंडू त्याच पद्धतीने काली यांनी स्वीप शॉट केलेला आहे. डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या झाली ती 6. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पूर्ण झाला आहे. धाव संख्या झाली 6. 3 गडी बाद. थोडासा यष्टी पासून खूपच बाहेर पंचांनी तो वाईड घोषित केलेला आहे. एक चेंडू पूर्ण. धाव संख्या झाली ती 7. जोरदार मारत येते प्रयत्न आणि पुन्हा एकदा एक झेल. समोर षटकार आहेत म्हणून फलंदाज समोर मारले जात आहेत परंतु झेल जात आहे आणि चौथा झटका मिळालेला आहे टर्फ संघाला. 4 गडी बाद झालेले आहेत टर्फ संघाचे. मात्र 7 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 7. 4 गडी बाद. सँडी आचार्य ना. सँडी आचार्य एवढा एवढा मागे खेळतोय. सँडी आचार्य जगतातील बादशाह आणि सॅम्युअल उर्फ काली यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते सँडी. स्ट्राईकला असतील जया. खूपच सुरेख असा चेंडू परंतु धावा मात्र काही रखू नाही शकले आहेत. लेग बाईच्या रूपात एक धाव मिळेल. 3 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 8. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 9. 4 गडी बाद. थोडासा बाहेर चेंडू केलेला आहे. पंचाने घोषित केलेला आहे. 4 चेंडू आणि धाव संख्या झाली ती 10. चेक केलेला आहे. ते लेग बाईकच्या रूपात एक धाव मिळालेले आहे. 5 बॉल 11. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू पूर्ण धाव संख्या झाली ती 11. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू.
2 षटक पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 12. 4 गडी बाद. 2 षटक पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 12. 4 गडी बाद झालेले आहेत टर्फॅडिक संघाचे. पाहायचंय बंटी रेवन संघाकडून तिसरं षटक कोण घेऊन येत आहे ते. 2 षटक उत्कृष्ट असे टाकलेले आहेत. कोण आहे रे? तो झाला परत. तिसरं षटक घेऊन आले ते पुन्हा एकदा प्रथमेश संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं. खूपच सुंदर असा इथे खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि ते परंतु धावा काही रोखू नाही शकल्यात. एक धाव मिळालेली आहे. धाव संख्या झाली ती 13. थोडासा बाहेर टाकलेला चेंडू पंचाने तो वाईट घोषित केलेला आहे. धाव संख्या झाली ती 14. तिसऱ्या षटकातील एक चेंडू पूर्ण झालेला आहे. धाव संख्या झाली 14. खूपच सुंदर असा चेंडू त्याच पद्धतीने सँडी यांनी घेऊन काढलेला आहे व एक धाव घेतलेली आहे. 2 चेंडू पूर्ण धाव संख्या झाली ती 15. कुठेतरी टर्फॅडिक संघ डगमगत होता तो आता कुठेतरी स्थिरावत आहे. थोडेसे खाल्लं 1-2 धावा घेत आहेत. जोरदार टाकायचा प्रयत्न होता इथे चेंडू परंतु विकेटच्या बाहेर टाकलेला आहे. पंचाने तो नो घोषित केलेला आहे. धाव संख्या झाली ती 16. पुढे येऊन मारलेला आहे इथे 2 धावा मिळालेल्या आहेत. खूपच सुंदर असा फटका मारलेला जय आणि 3 चेंडू पूर्ण होऊन एक शॉट. थँक्यू. एकच रन आहे. 17 ना 17 धावा झालेल्या आहेत. माफ करा एक शॉट आहे धाव. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 18. पुन्हा एकदा चेंडू टाकलेला आहे. पंचाने तो वाईट घोषित केलेला आहे. थोडस महागडं षटक इथे प्रथमेश यांचं. खूपच सुंदर असे इथे आपण इथे पाहू शकतात सँडी आणि जया खूपच सुंदर असे खेळत आहे. सिंगल डबल्स आपल्या संघाटी मिळवत आहे व 5 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 20. पुढे येऊन मारायचा इथे एक धाव मिळालेली आहे. दुसरी जात होते परंतु खेळ पूर्ण झालाय आणि संख्या झाली ती 21. 4 गडी बाद.
खरंच टर्फ ॲडिक्ट संघाला थोडीशी गळती लागलेली होती पहिल्याच षटकामध्ये, परंतु सँडी आणि जया यांनी आपला संघाची धुरा खांद्यावर घेऊन संघ सांभाळलेला आहे व 3 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 21. चौथं षटक घेऊन आले ते सिद्धेश. खूपच सुंदर अशी गोलंदाजी सिद्धेश यांची. दोन चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 23. जोरदार इथे फटकावरचा प्रयत्न होता जयांचा, परंतु हुकलेला आहे. एका धावावर समाधान मानावं लागेल. 3 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 24. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सर्वांचे लाडके नेते माननीय नितीनजी सरदेसाई साहेब यांचे आगमन झालेले, सर्वांनी टाळ्यांच्या गरजात स्वागत करायचं आहे. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. तीन चेंडू पूर्ण झालेले आहेत आणि धावसंख्या झाली 24. थोडासा बाहेर टाकलेला आहे चेंडू. चेंडू जाते वाईड. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 25. जोरदार इथे ज्यासाठी प्रसिद्ध आहेत असे सँडी आचार्य यांच्या बॅटीतून हा षटकार निघालेला आहे. ज्याची गरज होती संघाला ते करून दाखवलेलं आहे. चार चेंडू पूर्ण झाले आहेत आणि धावसंख्या झाली ती 31. चौथ्या षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एक जोरदार माझा प्रयत्न, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि चौकार इथे मिळालेला आहे. चौथ्या षटकातील 5 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 35. खूप सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. चेंडू आता निर्धाव. 4 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 35. पाचवं षटक घेऊन
खूप सुंदर अशी बॉलिंग ऍक्शन आहे साईराज यांची. त्याच पद्धतीने जयाने खेळून काढलेला आहे तो. एका धावावर समाधान व धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 36. ते खूपच सुंदर असा चेंडू टाकलेला आहे सँडी यांनी पण हलकासा टच करून एक धाव काढलेली आहे. धाव संख्येत भर झाली आहे. धाव संख्या झाली आहे 37. जोरदार इथे फटका मारायचा प्रयत्न परंतु एकाच धाव्यावर समाधान मानावं लागेल. धाव संख्या झाली ती 38. पायच्या किती धावा येतात त्या 3 चेंडू मध्ये. खूपच सुरेख अशी गोलंदाजी आपण इथे पाहू शकतात. थोडस जकडून ठेवलंय सँडियनला. साईराज याने स्ट्राईकला असतील आता जया. ते 2 धावा यायची अपेक्षा होती जयेश यांना परंतु धावचीच झालेली आहे जयेश हे. पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला असतील सँडी. जोरदार इथे फटका मारायचा प्रयत्न आहे. पायच्यात किती धाव मिळतात आहेत आणि इथे एक आणि दुसऱ्या धावेला रनआउट झालेले आहेत. टर्फ बॅटिंग संघाने टर्फ बॅटिंग संघाने 41 धावा इथे केलेल्या आहेत व 42 धावांचं आव्हान आहे ते बंटी लेन संघाला दिलेलं आहे.
सामना कर्णधारांनी स्टेजच्या नाणेफेक करून घ्यायचे. यापुढे स्वप्नील 11 पहिल्या षटक घेऊन आले ते सॅम्युअल काली. स्ट्रायकला असतील दर्शन. पहिला चेंडू पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सॅम्युअल यांचा. स्ट्रायकला असतील राहुल. खूपच सुंदर असा चेंडू टाकला. त्याच पद्धतीने ते राहुल यांनी खेळून काढलेला आहे. धाव संख्या ती 2. पाहायचा आहे तिसरा चेंडू. बाहेर हा चेंडू टाकलेला आहे. पंचाने तो वाईट घोषित केलेला आहे. धाव संख्येत भर झाली आहे. 2 चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 3. पुन्हा एकदा थोडासा बाहेर आता चेंडू टाकलेला आहे. धाव संख्येत भर होत आहे. धाव संख्या झाली 4. तीन चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 5. चार चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 7. पाच चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 8. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. जोरदार इथे फटका मारलेला आहे. पाहायचं काय होतंय. आणि चेंडू जातोय झेल स्वरूपात बाद झालेले आहेत. पहिला झटका. नितीन सरदेसाई साहेबांना एक विनंती आहे. तुम्ही थोडं बोलायचे आहेत आमच्या दर्शकाबद्दल. तुम्ही दरवर्षी आमच्या माहीमचा महाराजा चषक 2022 याचं आयोजन जे केलं आहे ते दरवर्षी अतिशय उत्कृष्ट असं आयोजन या टुर्नामेंटचं करत असतात. त्याच्यामध्ये विविध ठिकाणून 32 टीम यावर्षी आलेल्या आहेत आणि एकाहून एक सुंदर अशा टीम इथे खेळत आहेत. माहीमच्या या परिसरामध्ये ही अशी प्रतिष्ठेची अशी टुर्नामेंट समजली जाते आणि त्याचं आयोजन फार छान पद्धतीने यांनी केलेलं आहे. त्या सगळ्या त्याच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप अभिनंदन त्यांचं आणि खूप खूप शुभेच्छा. आपण दरवर्षीप्रमाणे मला इथं बोलवून आपला जो सन्मान केला आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.
व्हेरी मच सर. दरवर्षी असंच सहकार्य लाभो हीच अपेक्षा. पुन्हा एकदा मॅच कडे. एक षटक पूर्ण होऊन धाव संख्या झाली ती 8 आणि एक गडी बाद झालेला आहे. स्ट्राईकला असतील दर्शन. दर्शन हे आउट झालेले आहे, माफ करा. स्ट्राईकला असतील प्रथमेश, नॉन स्ट्राईकला असतील राहुल व गोलंदाजीसाठी आले ते. बॉलर नेम सांगायचंय प्लीज. बॉलर नेम राहुल. थोडासा पहिला चेंडू बाहेर टाकलेला आहे, पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 9. खूपच सुरेख असा चेंडू टाकलेला आहे, त्याचमध्ये खेळून काढलेला आहे. एक धाव मिळालेली आहे. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 10. एक चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली आहे 10. दोन चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 11. स्ट्राईकला असतील प्रथमेश, गोलंदाजीसाठी राहुल. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. खूप सुंदर असा इथे चेंडू टाकला होता. फलंदाजाला वाटलं वाईट चेंडू जाईल, परंतु वळण असं घेतलेलं आहे की त्याला देखील कळलेला नाहीये. 4 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 12. खूप सुंदर असा चेंडू टाकला होता, त्याच पद्धतीने टोलवलेला होता, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 13. दोन षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 14. तिसरा षटक घेऊन कोण येत आहे, थोडीशी चर्चा चालू आहे. आणि तिसरा षटक घेऊन आले ते बल्ली.
खूपच सुंदर असा चेंडू टाकलेला त्याच पद्धतीने एक धाव मिळालेली आहे. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 15. खूपच सुंदर असा चेंडू टाकला होता. चेंडूने खूप मस्त असं वळण घेतलेलं आणि बॅटची कडा लागून बॉल उडालेला. थोडं कॅचचा इथे संपर्क होता परंतु तो झाला नाहीये. जोरदार फटका मारायचा इथे प्रयत्न परंतु तो हुकलेला आहे आणि चेंडू जातोय निर्धाव. जोरदार इथे फटका मारलेला आहे पाहायचंय. प्रथमेश यांच्या रूपाने 4 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या झाली. प्रथमेश यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते सिद्धेश. सिंगल धाव इथे काढलेली आहे. तिसऱ्या षटकातील 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 17. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. जोरदार फटका मारायचा इथे प्रयत्न परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. 3 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली ती 18. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 24 धावांची गरज. दुसरा ओव्हर आहे ना इसका खुद का. स्ट्राईकला असतील सिद्धेश. खूपच सुंदर असा चेंडू टाकलेला आहे नाहीये आणि सरळ चेंडू यष्टी 3 गडी बाद झालेले आहेत बंटी लेन संघाचे आणि जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत मयूर. राहुल यांची खूपच सुंदर अशी गोलंदाजी आपण इथे पाहू शकतात. खूपच शॉट मारलेला आहे. 3 चेंडू पूर्ण होऊन धाव जोरदार प्रयत्न बघायचे एका धाव्यावर समाधान मानावं लागेल. 5 चेंडू पूर्ण झालेत आणि धावसंख्या झाली ती 20. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज.
ते जोरदार फटका मारायच्या नादात पुन्हा चेंडू गेलेला आहे आणि 4 षटक पूर्ण झालेले आहेत आणि 3 गडी बाद समीकरण केलेलं आहे. हा चेंडू 22 शेवटचं षटक घेऊन आले ते टर्फ रायडिंग संघाकडून प्रतीक. खूपच सुंदर अशी गोलंदाजी, फलंदाजे जोरदार फटका मारायचा नादात होते, मात्र चेंडू काही आलेला नाहीये, त्यामुळे साईडला डिक्लेअर स्वरूपात एक धाव घेतलेली आहे. पुन्हा एकदा चेंडू जात निर्धाव, 2 चेंडू झालेले आहेत. तीन चेंडू पूर्ण होऊन चेंडू पूर्ण होऊन धाव चेंडू जोरदार फटकाराचा प्रयत्न आणि समाधान मानावं लागेल. शेवट आहे कुठेतरी सुरुवाती संघ डगमगलेला होता. पहिल्या षटकात गडी झाले होते, मात्र नंतर जया आणि सँडी यांनी आपल्या संघाची धुराई